नमस्कार. नोटाबंदीच्या नंतरचं हे जे बजेट सादर केलेलं आहे केंद्र सरकारने, या बजेटवरती या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये त्यातला अर्थ आणि संकल्प आपल्याला समजून सांगण्यासाठी आता आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्यासोबत आहेत थेट दिल्लीवरनं. जाधव सर, तुमचं स्वागत आहे. IBN लोकमतवरती तुम्ही तुमची पहिली प्रतिक्रिया आम्हाला ऐकायची आहे. नेमकं हा अर्थसंकल्प कसा आहे, केवळ कसा आहे असं नाही तर तो समजून सुद्धा तुमच्याकडनं घ्यायचा आहे. आणि अर्थातच या अर्थसंकल्पावरती तुमची सुद्धा छाप आहे अशी आम्हाला खबर लागलेली आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही दिलेले अनेक सूचना ज्या आहेत त्या सूचना सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये आलेल्या आहेत. त्याचं प्रतिबिंब इथे दिसतंय. हे सगळं नेमकं कसं आहे, सगळ्यात पहिल्या 3 अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील या अर्थसंकल्पातल्या की ज्याच्यामुळे कदाचित आपल्या देशाला पुढच्या एका विकासाच्या प्रवासाला जातानाची जी आशा आहे ती आशा अधिक दृढ होईल असं म्हणता येईल? डॉक्टर जाधव, तुम्हाला प्रश्न हाच विचारला होता की मूळ जो अर्थसंकल्प आता आलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये नेमके पहिल्या 3 अशा कुठल्या गोष्टी आहेत तुमच्या दृष्टीने की ज्या गोष्टींवरती आपण खरं तर अभिमान बाळगायला हरकत नाहीये किंवा या 3 गोष्टींमुळे येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये खूप मोठे ज्याला आमूलाग्र असे म्हणता येतील असे बदल हे घडू शकतात? अर्थात डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत आणि अर्थसंकल्पाच्या या सगळ्या एकूण वातावरणामध्ये ज्या मिश्र प्रतिक्रिया येत आहेत या मिश्र प्रतिक्रियांमध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी हा अर्थसंकल्प बनत असताना, या अर्थसंकल्पाची सगळी प्रक्रिया सुरू असताना अनेक सूचना सुद्धा केल्या होत्या. त्या सूचनांचं जे एकूण प्रतिबिंब दिसतं या अर्थसंकल्पामध्ये, ते प्रतिबिंब नेमकं काय आहे ते आपण त्यांच्यासोबत बघणार आहोत. आणि या बरोबरीनं अर्थसंकल्पामध्ये खास करून कृषी क्षेत्र असेल, ग्रामीण भाग असेल, मागासलेले सगळे वर्ग असतील, या सगळ्यांसाठी नेमकं काय दिलेलं आहे ते भरघोस आहे किंवा नाही या सगळ्याची मीमांसा त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत. डॉक्टर नरेंद्र जाधव आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि खासदार आपल्या सोबत आहेत. जाधव सर, तुमचं स्वागत आहे. आणि अर्थातच पहिल्या तुमच्या 3 प्रतिक्रिया आम्हाला ऐकायच्या आहेत अर्थसंकल्पाबाबत. पहिल्या 3 जी महत्वाची म्हणता येतील अशी वैशिष्ट्य नेमकी काय आहेत असं तुम्हाला वाटतं? माझी ओव्हरऑल प्रतिक्रिया अशी आहे की तुलनेत आणि परिपूर्ण असा हा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये नोटबंदीमुळे ज्यांना फटका मिळाला त्या प्रामाणिक करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. काळ्या पैशावरती आणखी एक झटका देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागाला विशेष करून ग्रामीण भागाला तसंच रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी बरंच काही आहे, ग्रामीण भागासाठी बरंच काही आहे. आणि त्याशिवाय मला असं वाटतं की रोजगार निर्मितीला प्राधान्य देणारा आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. नक्की. पण जाधव सर, या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेला असं म्हटलं जातं की येणाऱ्या काळामध्ये अधिकचा विकास दर वाढण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा ज्या अपेक्षा होत्या, खास करून करांच्या संदर्भातल्या अपेक्षा होत्या, साधारणतः महिन्याला ज्यांना 25,000च्या आसपास वेतन आहे त्याच्या पलीकडची जी मंडळी आहे, त्याच्या पलीकडे जी माणसं आहेत त्यांना भरघोस म्हणावी अशी एक जी अपेक्षा होती ती तेवढी दिसत नाही. त्याच्या मागचं काय गणित असावं आणि त्या बरोबरीनं जो ग्रामीण विकासाचा दर आहे तो वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात अधिक मूलभूत असे कुठले बदल तुम्हाला दिसत आहेत? हो, पहिला प्रश्न टॅक्सेसचा आहे. टॅक्सेस बद्दल तुम्ही म्हणाल तर त्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर डायरेक्ट टॅक्सेस आणि दुसरे म्हणजे इन्कम टॅक्सेस आणि नंतर कॉर्पोरेट टॅक्सेस. म्हणजे ते हे 2 डायरेक्ट टॅक्सेस आहेत. डायरेक्ट टॅक्सेस जे आहेत त्यामध्ये सगळ्यात कमी जी स्लॅब आहे 2.5 लाख ते 5 लाख या उत्पन्न गटासाठी 5% टॅक्स रेट कमी केलेला आहे आणि
त्यापेक्षा जास्त असलेल्या सर्व स्लॅबसाठी सरसकट 12,500 रुपये तरतूद केलेली आहे, त्याची कर सवलत दिलेली आहे. अर्थात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याशी संपर्क पुन्हा एकदा आपला तुटलेला आहे, त्यांच्याशी आपण संपर्क करूया. आणि डॉक्टर नरेंद्र जाधव, तुमचा आवाज पोहोचत नाहीये, त्यामुळे थोडंसं पुन्हा एकदा आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर नरेंद्र जाधव यांच्याशी आपण चर्चा जी आहे ती सुरू ठेवूया. अर्थसंकल्पातला अर्थ आणि संकल्प सांगण्यासाठी आणि समजून देण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत. नरेंद्र जाधव यांच्याकडनं समजून घेतोय आपण नेमका कसा हा अर्थसंकल्प आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं गेलेलं आहे. आणि अर्थात डॉक्टर जाधव, तुमच्या अनेक काही सूचना सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत अशी आमच्याकडे खबर आहे. त्यामुळे अर्थातच तुमच्याकडनं उत्सुकता आहे समजून घेण्याची हा अर्थसंकल्प नेमका कसा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागावरती जो भर देण्यात आलेला आहे यावेळेच्या अर्थसंकल्पामध्ये. मनरेगा सारख्या योजनेमध्ये अधिकचा जो वाढीव निधी देण्यात आलेला आहे, नेमकं काय त्याच्यामध्ये त्याच्या मागचा विचार असावा? नाही, फार अत्यंत आवश्यक आहे, कारण ग्रामीण भागाला दिलासा देणं ही काळाची गरज होती. पहिली गोष्ट या अर्थसंकल्पात केलेली आहे ती म्हणजे जो शेतकऱ्यांना जो पतपुरवठा केला जातो त्याच्यामध्ये भरघोस वाढ करून 10 लाख कोटी रुपयापर्यंत त्याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इरिगेशन म्हणजे त्यामध्ये लार्ज स्केल इरिगेशन असेल किंवा मायक्रो इरिगेशन असेल, या दोन्हीसाठी स्पेशल फंड तयार करून त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. डेअरी प्रोसेसिंगला खूप महत्व देण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही ग्रामीण भागाबद्दल तर बोलाल तर सुरुवातीच्या 2 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी नरेगा या स्कीम वरती खूप मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. आणि त्यावेळी अशी वदंता होती की नरेगा बंद करतील किंवा त्यावरती केलेलं अलोकेशन कमी करतील. त्या उलट झालेलं आहे. मनरेगाचं जे अलोकेशन आहे ते 48,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंतचं हे सर्वोच्च अलोकेशन आहे. त्याचबरोबर अंत्योदय योजनेमध्ये 1,000 कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचा निश्चय या अर्थसंकल्पामध्ये प्रकट करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मे 2018 पर्यंत आपल्या देशातल्या सगळ्या गावांचं एकूण 1 गावांचं इलेक्ट्रिफिकेशन करण्याचा निश्चय जाहीर करण्यात आलेला आहे. एक महत्वाचा मुद्दा त्याच्यातला दिसतोय तो म्हणजे खास करून शेड्यूल कास्ट आणि वाटतं की नक्की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स च्या साठीचा जो निधी आहे तो निधीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली दिसते, ज्याच्यावरती गेल्या वेळेला खूप टीका करण्यात आली होती. आणि शेड्यूल कास्ट साठींचा जो निधी आहे तो पूर्णपणे कमी करण्यात आलाय असं ज्या वेळेला म्हटलं जात होतं. ही जी आत्ताची एक प्रकारची ही जी वाढ आहे त्याच्याबरोबर अल्पसंख्याकांसाठी असलेली वाढ तेवढी भरघोस तुम्हाला वाटते का? नाही, इथे असं आहे की शेड्यूल कास्ट साठी शेड्यूल कास्ट सबप्लॅन आहे, ट्रायबल साठी आदिवासींसाठी ट्रायबल सबप्लॅन आहे. या योजना गेली 50 वर्ष कार्यरत असून त्याची चांगली अंमलबजावणी आज तागायत होत नव्हती. आणि गेल्या 2 बजेटमध्ये
या सरकारने अनुसूचित जाती आणि जमातींसाठी शेड्यूल कास्ट सबप्लॅन आणि ट्रायबल सबप्लॅनसाठी पुरेशी तरतूद केलेली नव्हती आणि त्या विरुद्ध मी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला होता. माझ्या गेल्या वेळच्या बजेटच्या भाषणामध्ये हा मुद्दा प्रकर्षाने मी मांडला होता. मला आनंद वाटतो की यावेळी अनुसूचित जातींसाठी जो फंड्स आहेत त्याच्यामध्ये 35% वाढ करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत झालेल्या वाढीमध्ये ही सगळ्यात जास्त वाढ आहे. आणि यातून सगळा बॅकलॉग भरून निघत नाही, परंतु ही चांगली दमदार सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर मायनॉरिटीजसाठी, अनुसूचित जमातींसाठी आणि मायनॉरिटीजसाठी सुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अत्यंत स्तुत्य आहे असं मला वाटतं. नक्की. अजून या बरोबरीनं कुठेतरी ज्यावेळेला काही संदिग्धता दिसत आहेत या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये, खास करून FDIचं धोरण असेल किंवा ऑइलच्या संदर्भात, नाही, मुद्दा हाच आहे की FDIच्या संदर्भामध्ये ज्या अधिक तपशीलवार गोष्टी येणं अपेक्षित होतं किंवा त्याच्यावरती काही घोषणा होणं अपेक्षित होत्या, तेवढ्या घोषणा झालेल्या दिसत नाही. त्याच्या मागचं काय कारण असावं? नाही, मी अजिबात तुमच्याशी सहमत होऊ शकत नाही. आपली FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ही चांगल्या प्रकारे वाढते आहे आणि त्याच्यामध्ये एक फार मोठा अडसर जो होता FIPB म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, हा एक लायसन्स राजचाच प्रकार होता. तर FIPB हे आता फेज आउट करण्यात येणार आहे आणि ऑटोमॅटिक क्लिअरन्सला प्राधान्य देण्यात येणार आहे. मला असं वाटतं की फार मोठं पाऊल उचललं गेलेलं आहे. त्यामुळे FDIची पॉलिसी ही लिबरल केलेली नाही असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. नक्की. अर्थात या बरोबरीनं आणखीन सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता की जो मगाशी आपण बोलत होतो, खास करून कर रचना आणि करांच्या संदर्भातला, या सगळ्याकडे कसं बघताय तुम्ही? कारण साधारणतः 25,000 रुपयाची जी मंथली ज्यांचं वेतन असतं त्याच्या वरचा जो स्लॅब आहे, त्याच्यावरती जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी एक अपेक्षित दिलासा होता, तो तेवढा मिळालाय असं म्हणता येईल का, किंवा तेवढा मिळाला नाहीये असं म्हणता येईल का? बरोबर, अगदी बरोबर आहे. हे पहा, सरकारच्या पुढे, वित्तमंत्र्यांच्या पुढे जे आव्हान होतं ते एकीकडे आर्थिक शिस्त कंटिन्यू करण्याचं, म्हणजे गेल्या वेळेला आपलं फिस्कल डेफिसिट काय होतं, 3.5% ऑफ GDP, ते आणखी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकीकडे आर्थिक शिस्त लावण्याचं चालू ठेवायचं आणि दुसरीकडे ज्या प्रामाणिक करदात्यांना दिलासा देण्याची गरज होती, डिमॉनिटायझेशनमुळे ज्यांना फटका बसलेला आहे त्या सर्वांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेष करून सगळ्यात कमी उत्पन्नाचे जे लोक आहेत, 2.5 लाख ते 5 लाख या उत्पन्न गटामध्ये त्यांनी 10% कराचा टॅक्स रेट हा 5% आणलेला आहे आणि उरलेल्या सगळ्या कॅटेगरीजना त्यांनी 12,500 रुपये कर सवलत दिलेली आहे. यापेक्षा जास्त देता येणं म्हणजे वित्तीय शिस्त कायम ठेवून याच्यामध्ये आणखी सवलत देणं कठीण होतं. त्यांनी तो सुवर्ण मध्य साधलेला आहे असं मला वाटतं. नक्की. एक आणखीन अनेक अर्थाने ज्याला ऐतिहासिक म्हणता येईल असं रेल्वे, हे लक्षात घ्या. नाही मंदारजी, मला टॅक्सेशनच्या बद्दल आणखी एक मुद्दा मांडायचा आहे. त्यांनी ज्याला आपण MSME म्हणतो, म्हणजे मीडियम अँड स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज ज्या असतात, MSME, त्यांना फार मोठ्या प्रमाणावरती तिथे खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. तर त्या सगळ्या MSMEs ना त्यांनी 5% कर कपात दिलेली आहे. म्हणजे 30% 25% आणलेला आहे. हा ऐतिहासिक निर्णय असं मला वाटतं, कारण त्यातून रोजगार निर्मितीला खूप मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल असा मला विश्वास वाटतो. फार मोठा निर्णय हा आहे. आपण तो हायलाइट करणं, अधोरेखित करणं गरजेचं आहे. नक्की. अर्थात या बरोबरीनं
एकतर रेल्वे अर्थसंकल्प आपण बाजूला सरून तो ह्याच्यामध्ये आणला, त्या व्यतिरिक्त नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवरचा हा अर्थसंकल्प आहे आणि आता जीएसटीच्या संदर्भात ज्या हालचाली होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याच्या म्हणजे त्याच्या पूर्वलक्षी असा हा अर्थसंकल्प आहे. याचा अर्थ नेमका कसा घेतला जाईल, कारण अनेक अर्थांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे आणि सगळं एक जे जुनं म्हणजे तुमच्या पिढीने सुद्धा जी रचना किंवा ज्या संरचनेत काम केलेलं आहे ती संरचना पूर्णपणे बदलल्याचं हे आत्ताचं एकूण ज्याला काळ म्हणता येईल असं आहे. या काळामध्ये इथून पुढच्या काळामध्ये काय बदल घडतील असं वाटतंय तुम्हाला? हे पा डिमॉनिटायझेशन वॉज अ गेम चेंजर. त्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप पूर्णपणे बदलून जाणार आहे आणि त्याला सुसंगत असे अनेक बदल त्यांनी केलेले आहेत. काळ्या पैशाच्या विरुद्ध चाललेला लढा, डिमॉनिटायझेशन ही त्याची केवळ सुरुवात होती. तुम्ही कृपा करून लक्षात घ्या की काळा पैसा राजकीय पक्षांकडे जो मोठ्या प्रमाणात असतो त्याला त्यांनी फार मोठा धक्का दिलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत 20,000 रुपयापर्यंत इंडिव्हिज्युअल किंवा संस्थांनी राजकीय पक्षांना दिलेल्या देणग्या या त्याचा कुठलाही रेकॉर्ड ठेवला नाही तरी चालत असे. या नंतरच्या काळामध्ये 2,000 रुपयाची मर्यादा घातलेली आहे. त्यातून काळ्या पैशाला फार मोठा फटका बसलेला आहे. दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कुठलीही ट्रान्झॅक्शन यानंतर 3 लाखापेक्षा जास्त असणार नाही. तुम्ही लक्षात घ्या की सगळे राष्ट्रीय पक्ष आणि सगळे छोटे पक्ष या सगळ्या पक्षांकडे 60-70 ते कित्येक वेळा 95% कॅश ही अनअकाउंटेड असते. त्यांच्या देणग्यांचे स्रोत काय ते माहितच नसतं. आता त्यांनी ते कंपल्सरी केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आरबीआयच्या संमतीने इलेक्ट्रोल बॉन्ड्स आणण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. तो अतिशय चांगला आहे असं मला वाटतं. त्यामुळे काळ्या पैशाच्या विरुद्ध चाललेल्या लढाईचा पुढचा टप्पा आपण गाठतो आहोत आणि यातून आपली सर्व अर्थव्यवस्था आणि आपल्या अर्थव्यवस्थेचं कामकाज हे नवीन नॉर्मल लेवलला, ज्याला न्यू नॉर्मल म्हणता येईल असं आहे. आपली अर्थव्यवस्था अधिक पारदर्शी होणार आहे, अधिक सक्षम होणार आहे, अधिक रोजगार निर्मिती करणारी होणार आहे आणि आर्थिक विकासाचा वेग जो काहीसा मंदावला होता त्याला उभारी येणार. पुढच्या काही महिन्यातच त्याला उभारी येणार आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प परिपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. नाही, एक जो मुद्दा त्याच्यामध्ये सातत्यानं आता बोलला जातो की ज्या मुद्द्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न येतो, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा ज्यावेळेला मानस व्यक्त केला जातो त्यावेळेला नेमकं तो कशा प्रकारे ते उत्पन्न वाढवणार आहेत. कारण आपण एकीकडे ज्या आधारभूत किमती आहेत त्या आधारभूत किमतींबाबत स्पष्टता द्यायला तयार नाही आहोत, दुसरीकडे आपण ओरोपसारखं पेन्शन असेल किंवा इतर आता पे कमिशन असेल याबद्दल आपण स्पष्टता आपल्याकडे आहे. त्या शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न होण्यासाठी नेमकं काय होईल असं वाटतं या अर्थसंकल्पातून? त्यांचं उत्पन्न दुप्पट एका वर्षात करण्याचा मनोदय नाही. ते 5 वर्षामध्ये, गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये ती घोषणा करण्यात आली होती की 5 वर्षामध्ये आपल्याला फार्मर्सचं जे उत्पन्न आहे ते दुप्पट करायचं आहे. त्याचा आढावा म्हणजे किंवा त्याचा काय म्हणता येईल असा कालबद्ध कार्यक्रम या सरकारने अजून दिलेला नाही. परंतु शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. विशेषतः सिंचनाबद्दलच्या त्यांच्या योजना ज्या आहेत, डेअरी डेव्हलपमेंट बद्दलच्या ज्या योजना आहेत आणि शेतकऱ्यांना देऊ केलं जाणारं कर्ज याची मर्यादा 10 लाख कोटी रुपयापर्यंत वाढवणं, यातून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात मिळणार आहे आणि त्यातून पुढच्या काही काळामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याचं जे उद्दिष्ट आहे त्या दिशेने टाकलेली ही सगळी पावलं आहेत असं मला वाटतं. परंतु तुमचा मुद्दा बरोबर आहे की या सरकारने कालबद्ध कार्यक्रम दिलेला नाही की
की प्रत्येक वर्षी आपण काय काय करून कशा प्रकारे आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न 5 वर्षात दुप्पट करणार आहोत. नक्की सर, एकूण ज्या सूचना तुम्ही दिल्या होत्या या अर्थसंकल्पाच्या पूर्वी आणि खास करून त्या सूचनांमधली सगळ्यात मूलभूत अशी सूचना तुम्हाला कुठली वाटते की जी या अर्थसंकल्पामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे? नाही, मी सगळंच काही सांगू शकणार नाही, परंतु माझ्या एका तुम्ही जर दूरदर्शनवरचा माझी मुलाखत 15 दिवसापूर्वीची पाहिली त्यामध्ये मी 3 मुद्दे मांडले होते. ते 3ही मुद्दे तंतोतंत बरोबर आलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे फिस्कल डेफिसिटचं प्रमाण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण हे 3.2% असलं पाहिजे. मी एकमेव इकॉनॉमिस्ट आहे ज्याने हे करेक्टली प्रेडिक्ट केलेलं आहे. दुसरा कोणी, काही लोक 3% म्हणत होते, काही लोक 3.5% म्हणत होते. 3.2% हे नेमकेपणाने मी 15 दिवसापूर्वीच्या माझ्या मुलाखतीत सांगितलं, जी माझ्या फेसबुक वरती अवेलेबल आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सरकारकडे डिमॉनिटायझेशन नंतर जो खूप जास्त पैसा येणार आहे, अतिरिक्त पैसा येणार आहे, त्याची सांगड अफोर्डेबल हाऊसिंग बरोबर घातली पाहिजे, असा मुद्दा मी मांडला होता आणि तोही स्वीकारण्यात आलेला आहे. आणि तिसरा मूलभूत मुद्दा जो मी मांडला होता तो टॅक्स रेट कमी करण्याबद्दल. मी प्रामाणिकपणे सांगतो की यापेक्षा जास्त प्रमाणावर कर कपात मी सुचवली होती, परंतु ती काही प्रमाणात ऍक्सेप्ट करण्यात आली. जेवढ्या प्रमाणात मी सुचवली होती त्या प्रमाणात ती ऍक्सेप्ट करण्यात आलेली नाही. आणि चौथा मुद्दा जो आहे तो इलेक्ट्रल रिफॉर्मचा मुद्दा आहे. तोही मी त्या मुलाखतीत म्हटला होता की 20,000 रुपयापर्यंतच्या राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांचा काहीही रेकॉर्ड ठेवला जात नाही. तसं काही बंधन नाही, प्रत्येक रुपयावरती बंधन असलं पाहिजे. त्याऐवजी त्यांनी 20,000ची मर्यादा कमी करून ती 2,000 रुपयापर्यंत आणलेली आहे. आणि हे फार मोठं पाऊल आहे असं मला वाटतं इलेक्ट्रॉनिक फायनान्सिंगच्या दृष्टीनं. आणि आपल्या देशात काळ्या पैशाचा राजकीय कारणासाठी जो वापर होतो किंवा राजकीय कारणासाठी जो काळा पैसा निर्माण होतो त्याला पायबंद बसवण्यासाठी हे खूप मोठं ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे असं मला वाटतं. नक्की. आणि अर्थात एक त्यातला मुद्दा जो उजरता त्याच्यामध्ये आला होता, त्याच्यामध्ये खास करून बँकांना जो लेंडिंग चा जो टार्गेट देण्यात आलेला आहे ते टार्गेट सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ नेमका कसा काढायचा आपण? आपण डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याशी चर्चा करतोय आणि संपर्क त्यांचा पुन्हा तुटलेला आहे. एक छोट्याशा ब्रेक नंतर आपण त्यांच्याकडे पुन्हा जाऊयात आणि समजून घेऊयात डॉक्टर नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणतात अर्थसंकल्पाच्या बाबतीत. अर्थसंकल्पामध्ये दडलेले अर्थ आपल्याला समजून सांगतायत डॉक्टर नरेंद्र जाधव सर. पुन्हा प्रश्न एक तुम्हाला विचारायचा या शेवटच्या भागामध्ये, सगळ्यात महत्वाचा, ज्याच्यामध्ये खास करून जो बँकांच्या संदर्भामध्ये उल्लेख झाला त्याच्यामध्ये की लेंडिंग ची क्षमता त्यांची वाढवण्यामागचा त्याच्यामध्ये काय उद्देश असावा आणि त्यातही खास करून कोऑपरेटिव्ह बँकांना शेड्यूल बँकांच्या ऍटपार देण्यात आलंय. याचा अर्थ नेमका आपण काय काढू शकतो आणि नेमका त्याचा परिणाम सामान्य जनतेवरती कसा होईल असं वाटतं तुम्हाला? फार चांगला प्रश्न आहे. हे बघा, निर्मौद्रीकरण झाल्यामुळे, डिमॉनिटायझेशन केल्यामुळे आपण पाहतो की बँकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा आलेला आहे. त्याचा अर्थ काही लोकांनी असा लावला की त्यामुळे डिमॉनिटायझेशनला प्रयोग फसलेला आहे. सापचूक. हा सगळा पैसा जो इकडे तिकडे विखुरलेला होता, गाद्यांमध्ये लपवलेला होता, इकडे तिकडे लपवलेला होता, तो सगळा पैसा बँकेमध्ये आला. म्हणजे ती एक फार मोठी उपलब्धी आहे की बँकांमध्ये 13.5 ते 14 लाख कोटी रुपये बँकांमध्ये आता आलेले आहेत. बरं, आता दुसरा प्रश्न असा आहे की बँकांना आजवर कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा इतक्या कमी दरानं उपलब्ध झाला नव्हता. बँकांचा ऍव्हरेज कॉस्ट ऑफ बॉरोइंग किंवा ऍव्हरेज कॉस्ट ऑफ रेझिंग रिसोर्सेस काय असेल तर 3 ते 3.5%. कारण काय,
सेव्हिंग्ज बँक अकाउंटवरती त्यांना 4% व्याज द्यावं लागतं आणि करंट अकाउंटवरती त्यांना 0% व्याज द्यावं लागतं. म्हणजे 13.5-14 लाख कोटी रुपये जे बँकांमध्ये आलेले आहेत ते साधारण फक्त 3.5% आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की बँकांना आता बँकांकडे एवढे पैसे आलेले आहेत त्यामुळे बँकांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देता येऊ शकेल आणि व्याजाचे दर कमी होतील. व्याजाचे दर कमी व्हावेत हे मी मागेच प्रेरित केलं होतं की 4 महिन्यामध्ये व्याजाचे दर 1.5 ते 1.5-2% कमी होतील. ते त्यानंतर 31 डिसेंबरच्या प्रधानमंत्रींच्या भाषणानंतर लगेच स्टेट बँकेने व्याजाचे दर 0.9% कमी केले. आता फेब्रुवारीमध्ये मॉनिटरी पॉलिसी अनाउन्समेंट आहे रिझर्व्ह बँकेची, त्यामध्ये पॉलिसी रेट आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आणि वातावरण निर्मिती जी झालेली आहे त्याचा अर्थ असा होतो की या नंतरच्या काळामध्ये बँकांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देता येणं शक्य आहे आणि कमी व्याज दरानं कर्ज देणं शक्य आहे. तुम्ही आता लक्षात घ्या, हाऊसिंग लोनचं घ्या, 1% जर व्याजाचा दर कमी झाला तर EMI 15% कमी होतो. म्हणजे सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती ही 15% वाढते. आता पुढच्या 4 महिन्यामध्ये जर व्याजाचे दर 1.5 ते 1.5-2% कमी झाले, जे भाकीत मी केलेलं आहे त्याची सुरुवातही झालेली आहे, 1.5-2% जर व्याजाचे दर कमी झाले तर लोकांची क्रयशक्ती ही 30 ते 35% वाढणार आहे. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला किती मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकेल याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. मला असं वाटतं की हे जे सगळे फेरबदल होत आहेत या फेरबदलातून नवीन अर्थव्यवस्था तयार होते आहे आणि ही अर्थव्यवस्था जास्त पारदर्शी असेल, जास्त सक्षम असेल आणि जास्त समर्थ असेल. असाच त्याचा अर्थ लागला. नक्की. एक आणखीन प्रश्न थोडासा या अनुषंगाने विचारायचा आहे की सातत्यानं आता या सगळ्या पद्धतींच्या बाबत किंवा संरचनांच्या बाबतीमध्ये जे बदल झालेले आहेत, मूलभूत बदल झाले आहेत, जसा रेल्वे अर्थसंकल्प मूळ अर्थसंकल्पात घेण्यात आलेला आहे, त्याबरोबरीनं आता 1 फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प मांडण्याची ज्यावेळेला सुरुवात होते त्याचा नेमका परिणाम कुठल्या दिशेने जाणार आहे किंवा त्याच्यावरती जी टीका होते ती का होत असावी असं तुम्हाला वाटतं? नाही, टीका कुठल्याही गोष्टीवरती करता येते. काही लोकांनी तर असं म्हटलं की आपण फायनान्शियल इयरच्या ऐवजी आपण कॅलेंडर इयरकडे चाललेलो आहोत. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या वित्तीय वर्षाच्या ऐवजी आपण 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या वर्षाकडे चाललेलो आहोत. तसा काहीही मनोदय नाही. पूर्वीच्या पद्धतीमध्ये काय होतं की फेब्रुवारीच्या एंडला बजेट प्रेझेंटेशन व्हायचं, अर्थसंकल्प प्रेझेंटेशन व्हायचं, त्याची चर्चा मे महिन्यापर्यंत चालायची. म्हणजे सगळ्या मागण्या मान्य व्हायला मे महिना उजाडायचा आणि त्यानंतर खऱ्या म्हणजे वर्ष सुरू होणार, वित्तीय वर्ष सुरू होणार 1 एप्रिलला, परंतु सगळ्या मागण्या मान्य व्हायला 31 मे उजाडत असे. त्यामुळे सरकारने जे पैसे दिलेले असतील त्याचा विनियोग करायला कमी वेळ मिळत असे. हा अर्थसंकल्प लवकर घेण्यामागे एकमेव कारण असं आहे की आता ही सगळी प्रक्रिया त्यांना 31 मार्च पर्यंत पूर्ण करायची आहे. म्हणजे 1 एप्रिल 2017 रोजी ज्यावेळी नवीन वर्ष चालू होईल त्यावेळी नवीन वर्षामध्ये ज्या ज्या तरतुदी या अर्थसंकल्पात केलेल्या असतील त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून थेट करता येणे शक्य होणार आहे आणि ही फार मोठी उपलब्धी असेल. याच्यामध्ये दुसरं काहीही अर्थकारण किंवा राजकारण आहे असं मला वाटत नाही. अच्छा, अर्थात एक आणखीन त्यातला शेवटचा प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं जीएसटी सारखी रचना येऊ घातलेली आहे, जीएसटीच्या संदर्भामध्ये आपण खूप अपेक्षा करून आहोत. अनेक ज्या आतापर्यंत चालत आलेल्या ज्या एकूण पद्धती आहेत त्या पद्धती सुद्धा बदलत चाललेल्या आहेत. या सगळ्या वातावरणामध्ये कुठेतरी आपण अधिक अजून आशावादीच राहू शकतो एवढंच आपल्या हातात आहे की खरंच काही मूलभूत गोष्टी घडताना आपण पाहतोय? नाही या पुन्हा फार उत्तम प्रश्न आहे. पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या की गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स किंवा जीएसटी ही गेल्या 25 वर्षातली सगळ्यात महत्वाची आर्थिक सुधारणा आहे. म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग हे वित्तमंत्री असताना 1991 साली त्यांनी जे परिवर्तन घडवून आणलं त्यानंतरचा हा मोठा टप्पा आहे असं मला वाटतं.
त्यामुळे सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस, सगळे अप्रत्यक्ष कर हे एकत्र करणं ही ऐतिहासिक गोष्ट आहे आणि ती साध्य करायला आपल्याला खूप काळ जावा लागला. आपल्याला त्याचं सगळं राजकारण माहिती आहे, परंतु आता ते अप्रूव्ह झालेलं आहे आणि त्यासाठी खूप मोठी मशिनरी तयार होते आहे. आयटीची मशिनरी त्याला लागणार आहे, ती तयार होते आहे. आणि जीएसटीचं जे काउन्सिल आहे वेगवेगळ्या राज्यांच्या वित्तमंत्र्यांचं, त्या काउन्सिलने सगळे निर्णय घेतलेले आहेत आणि 1 एप्रिल पासून तो लागू होणार होता, ते शक्य होणार नाही. मात्र 1 जुलै पासून जीएसटी लागू होण्याची शक्यता आहे, कारण 16 सप्टेंबर ही मर्यादा आहे. 16 सप्टेंबर पर्यंत जीएसटी आपण लागू केलं नाही तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिस तयार होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये फारसे बदल केलेले नाहीत, परंतु सगळी पूर्वतयारी झालेली आहे. 1 एप्रिल 2017च्या ऐवजी 1 जुलै 2017 पासून सुरुवात होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे, तुम्ही पुन्हा लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये एक सातत्य आहे. जीएसटी आल्यानंतर सगळ्या गोष्टी कम्प्युटराइज असणार आहेत, सगळ्या ट्रान्झॅक्शनचा ट्रॅक रेकॉर्ड राहणार आहेत. त्यामुळे अप्रत्यक्ष करामध्ये कर चुकवेगिरीला वाव राहणार नाही, ब्लॅक मनीच्या निर्मितीला वाव राहणार नाही. आणि विशेष म्हणजे करदात्यांचं जे अधिकारी असतात, इनडायरेक्ट टॅक्सेसचे अधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन हे कमीत कमी राहणार आहे. आणि त्यामुळे सगळे व्यवहार हे पारदर्शी होणार आहेत आणि पारदर्शी झाल्यामुळे कर चुकवेगिरीला आळा बसणार आहे, टॅक्स कॉम्प्लायन्स सुधारणार आहे आणि या माध्यमातून सरकारकडे खूप जास्त पैसा उपलब्ध होणार आहे, जो आपल्याला गरिबांच्यासाठी, अनुसूचित जाती जमातींसाठी आणि सामाजिक कारणासाठी वापरता येणं शक्य होणार आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक गोष्ट आहे. या सगळ्यामध्ये सातत्य जे आहे ते सगळीकडे आपण पारदर्शीपणा, पारदर्शकता, अकाउंटेबिलिटी आणि प्रॉडक्टिव्हिटी आणण्याचा आपला प्रयत्न आहे. ही समान सूत्र घेऊन अर्थव्यवस्था, यानंतर येणारी अर्थव्यवस्था ही पूर्णपणे वेगळी असणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनात, वेगळी म्हणजे चांगल्या अर्थानं वेगळी असणार आहे, याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. नक्की. अर्थात डॉक्टर जाधव, तुमच्यासारख्या अनुभवी आणि अनुभव संपन्न व्यक्तींनी ज्यावेळेला असा आशावाद समोर ठेवलेला असेल त्यावेळेला निश्चित आम्हाला त्या आशावादावरती विसंबून राहायला काही हरकत नाहीये. तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद, नमस्कार.